पहिला बॉल पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल बोल्ड. वर विकेट घेत असताना गोलंदाजांनी आपली उपलब्धता सिद्ध केली आहे, आपली तयारी दाखवली. आम्ही कोरावळेकर चषकासाठी कसे आलोत, काय तयारी करून आलेलो आहोत हे इकडे दाखवतायत. इकडे विकेट आलेली आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आपण पाहतोय. आज कोरावळे या गावात पहिल्यांदाच येण्याचा योग देखील येतोय. त्याचबरोबरीने याच ठिकाणी आमचे 3 समालोचक मित्र, दिग्गज समालोचक सुनील पवार सर असतील, त्याचबरोबरीने युवा समालोचक कुणाल बाबरे सर असतील, त्याचबरोबरीने अविनाशजी ठाकूर असतील, पेनचे समालोचक, या सगळ्यांबरोबर देखील काम करायला मिळत आहे. स्कोरर आमचे पोटे सर आणि 10 क्रिकची टीम हे देखील खूप चांगले कामगिरी करते. थोड्याच वेळात या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक मयूरशेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. आम्ही त्यांच्या आगमनाच्या आतुरतेने या ठिकाणी वाट पाहतोय. दरवर्षी न चुकता या स्पर्धेला येणार म्हणजे येणार असं हे व्यक्तिमत्व काही क्षणात या ठिकाणी दाखल होत आहे. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. चला मॅच सुरू होते. थोडंसं विलंब करू नका, थोडीशी घाई देखील करा, कारण खूप साऱ्या मॅचेस आहेत. आपलं सहकार्य गरजेचं आहे आयोजकांना. मॅच नंबर 4ला सुरुवात झाली आहे. हाई बॉल थोडासा पुढे केलाय, चांगला टर्न देखील पाहायला मिळाला. रोशन पवारच्या गोलंदाजीची रोषणाई पाहायला मिळते. सध्या सुरुवातीला 2 चेंडू टाकले, दोन्हीही निर्धाव टाकले. चांगल्या टप्प्यावर चांगली ॲक्शन आहे. क्रिकेट काळ बदललाय, क्रिकेट बदललाय. आता क्रिकेटमध्ये क्रांती होऊ लागलेली आहे. छोट्या छोट्या गावातील पुढे खेळाडू येऊ लागलेले आहेत आणि ISPL सारखी स्पर्धा म्हणा किंवा आता IPL सारख्या स्पर्धांमध्ये देखील आपल्याकडले खेळाडू येऊ लागलेले आहेत. आणखीन एक बॉल चांगला टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेरून कट करण्याचा प्रयत्न होतो यावेळेला. आणखीन एक डॉट बॉल इकडे येतोय. चांगली गोलंदाजी. 3 बॉल टाकलेत, तीनही डॉट टाकलेत. चांगली कामगिरी. ओजिवले एका बाजूला आहे, नेवाळपाडा एका बाजूला आहे. ओजिवलेची गोलंदाजी आहे तर नेवाळपाडाची फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात खूप चांगली कामगिरी इकडे राहते. ओ हो रोशन, आणखीन एक चांगला बॉल. LBW समोर सापडले. आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. काय बॉलिंग केली जाते. रोशन पवार विकेट घेत आहेत.
समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसलाय. बॉल हवेत आणि आणखीन एक विकेट. काय चाललंय इकडे. धक्का तिसरा. धाव एक. रन झाली. एक विकेट गेल्या 3. याच्यातूनही कमबॅक करावं लागेल नेवळपाडा या टीमला. बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी आता रोहन झुंजारराव यावेळेला बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळतात. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. वाह, चांगला फटका स्क्वेअर कटचा पाहायला मिळतोय. चौकार. दा- 5 धावा धावफलकावर. अगदी देखणा फटका पाहायला मिळाला आणि स्वाभाविक आहे. क्रिकेट रसिकांना सांगायला लागत नाही, आवडल्यानंतर टाळ्या होतातच. पुन्हा एकदा तेच बॅकफुटला गेले. आता बॉल थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आतापर्यंत धावा येत नव्हत्या, परंतु आता धावा सुरू झाल्यात. आणखीन एक बॉल सीमारेषे. 4. चौकार. चला, पुढे सरसावा स्ट्रोक खेळलाय. स्ट्रोक चांगला आहे. इनसाइड आउट खेळले आणि बॉल हाही सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. ही रन मशीन मैदानात दाखल झाली आहे आणि लगातारचा तिसरा बॉल सीमारेषा पार. 4. चौकार. नेवालपाड्याचे रोहन आहेत. अंडाराम क्रिकेट देखील तेवढेच चांगले खेळतात आणि जो अंडाराम क्रिकेट चांगला खेळतो तो 6 कमी आणि चौकार जास्त मारतो. आता त्यांनी 3 चौकार इकडे मारलेले आहेत. तेरा धावांवर 3 विकेट माघारी परतलेले आहेत. रोहन झुंजारराव. ओ, इकडे चांगला बॉल वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न आता राहिला. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 13. विकेट गेल्या त्या 3. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. इकडे
15 धावा धावफलकावर आहेत. याही परिस्थितीमध्ये रन करावे लागतील. पाहूया, हार म्हणून चालणार नाहीये. मयूर आहेत, रोहन आहेत, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत, आपल्या टीमसाठी खेळतायत. कमी धावसंख्येमध्ये देखील मॅचेस रंगू शकतात. या अगोदरची मॅच सुद्धा फक्त 30 धावा करून सुद्धा रंगली ना, त्याच्यामुळे मॅचेस रंगू शकतात. प्रयत्न करावे लागतील. चांगला बॉल, सन्मान दिलाय, फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तिकडे मिळते. 1 रनने धावसंख्या पुढे जाईल. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. सोळा धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट माघारी देखील परतलेल्या आहेत. पाहूया, रोहन लांबून खेचायला गेले, यावेळेला टायमिंग नाही करू शकले. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल बॉलिंगसाठी राज देसले. राज देसले हे एक महत्त्वाचं नाव आहे. गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत खरे. 16 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 16 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा झाल्यात. काही चौकार, काही षटकार खेळावेच लागतील नेवालपाडा टीमला, आणि त्याच्यासाठी रोहन आहेत. ओ हो हो हो, इकडे रन येत आहेत, रन येत आहेत. गोलंदाजांनी पंजा टाकलाय. येस, 5 धावांनी धावसंख्या पुढे जाते. नो बॉल. रन गरजेच्या होत्या टीमला, आणि इकडे विनासायास 5 रन आलेले आहेत. त्याच्यामुळे मॅचमध्ये टीम येणार आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि 8 मध्ये 18-19 जरी आले तरी 40चं टार्गेट होऊ शकतं. त्याच्यामुळे ते प्रयत्न करावे लागणार आहेत. अचानकपणे सामन्याला कलाटणी आली आहे. खेचलाय बॉल, स्लॉट मध्ये केला, आणि त्याला मात्र खूप लांबवर पाठवलाय. रोहन यांच्या बॅटमधून सिक्सर. 6. नारायणगाव आणि खांदारे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. 16 बॉलमध्ये 16 रन होते. 18 बॉलमध्ये रन झालेले आहेत ते आता 27, आणि याचंच नाव क्रिकेट आहे. 28 झालेत. शेवटची एक ओव्हर आहे. बॉलिंगसाठी आलेले आहेत आता मंथन. रोहन खेळताय 24 वर. तुषार त्यांची साथ द्यायला मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एक मानाची स्पर्धा, मुरबाड तालुक्यातील महत्त्वाचं गाव कोरावळे आणि कोरावळेकर चषक आपण पाहतोय. या मॅचचा पहिल्या डावातील शेवटचं षटक. वेगात टाकलाय बॉल, बॉलचा अंदाज घेतला, सोडून दिला. वाईट बॉल. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचलेली आहे. 6 चेंडू तर अजूनही बाकी आहेत. पाहूया काय होईल.
व्हाईट बॉल घोषित केलाय खरा. पाहुयात शेवटचे 6 चेंडू या पहिल्या डावातील. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्यालाही खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु 1 रन तिकडे मिळेल. परंतु रोहन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील. आता पाहूया येणारे 5 बॉल खूप निर्णायक असतील. रोहन बॅटिंग करतायत, ज्यांनी 3 चौकार 1 षटकार खेळलाय आतापर्यंत आपल्या टीमसाठी. 24 धावा त्यांनीही बनवलेल्या आहेत त्या 30 पैकी, परंतु 5 बॉल अजूनही बाकी आहेत. अतिशय दर्जेदार क्रिकेटच्या खेळाचं स्पर्धा कोरावळीमध्ये पाहायला मिळते. पहिल्यांदाच या चषकासाठी जोडलं गेलो खरा. वेगवान चेंडू खाली राहिलाय, थोडंसं उसळी घेताना पाहिला मला माफ करा. आणि इकडे बॅटर थोडेसे खाली झुकण्याचा प्रयत्न करत होते. या बाउन्सरने धावसंख्या पुढे जाईल 31 वर. 5 बॉल तर अजूनही बाकी आहेत. पहिला डाव सुरू आहे. यावेळेला फटका कव्हर्सला. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, आणखीन एक चौकारही खेळलाय रोहनने. रोहन झुंजारराव याची झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4. अखो टप्प्याचा बॉल, उसळी होती, पाठीमागे जाईल, नाही थांबत आहे बॉल. पुन्हा एकदा निघाला मागे, अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्यात आणि बघता बघता हाही बॉल सीमा रेषा पार. 4. काय बॅटिंग केली आहे रोहन यांनी. 32 धावांवर ते खेळत आहेत. टीमची धावसंख्या पहा, पहिल्या 16 बॉलमध्ये 16 रन होते आणि आता 39 झाले सुद्धा. याला तर क्रिकेट म्हटलं जातं. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, कव्हरच्या दिशेने निघाला हा स्ट्रोक. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. चांगली बॅटिंग, आपल्या टीमला सन्मानजनक स्थितीमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी सध्या केलंय. धावसंख्या 41 वर गेलेली आहे. नेवाळपाडा संघ सुरुवातीला थोडासा नाखुश असेल, आता खुश असेल, कारण धावसंख्या बनली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1च रन होती. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. वाह, लांब लचक मारलाय हा फटका, अगदी रस्त्याच्या पलीकडे गेलाय. जा शोधून आणा बॉल. 6 आणि त्याचबरोबर बीमर सुद्धा चेक केला जाईल. योग्य बॉल कळवला जातोय. पाहूया काय होईल. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच इकडे पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 1, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 28 वर गेली धावसंख्या. आता 47 ओव्हर सुरू आहे. रोहन, हाही फटका चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. सीमारेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि तिसरीचा कॉल. कुणाला वाटलं होतं का हे टार्गेट 16 बॉल 16 असताना 50चं टार्गेट उभं राहील आणि तेच झालंय. 49 रन झालेले आहेत आणि विजयासाठी 50 पाहिजेत. रोहनसाठी टाळ्या वाजूयात, कारण 14 बॉलमध्ये 6 चौकार 2 षटकाराच्या मदतीने 42 केलेले आहेत रोहनने. वाह, लाजवाब खेळी केलेली आहे. खूप चांगलं दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं. आजचा दिवस माझ्यासाठी देखील फक्त थोडासा वेळासाठी आलो, त्याबद्दल मला तुम्ही समजून घ्या. परंतु तुमचं प्रेम मला इकडे घेऊन आलं, तर काही कारणास्तव मी स्पर्धेतून रजा जरूर घेईल. परंतु या कोराळीकर चषकाला पुढल्या वर्षी 1 पेक्षा जास्त दिवस येईल. आणि या संपूर्ण आयोजकांना सुंदर आणि महत्त्वाच्या कोराळीकर गावाचं आयोजन खरोखर खूप सारं आवडलं आणि आज या स्पर्धेतून रजा घेतो. या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चित आपण ज्यांचं स्वीट व्हॉइस ऐकलं असे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, ज्यांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला एक वेगळी छाप सोडून दिली, एक वेगळ्या दिशेकडे नेण्याचं काम केलं, असे आपण सर्वांचे लाडके म्हणजे चंदू शेटे सरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी आयोजक कमिटीचे खास आमचे लाडके सागरदादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
इज द ग्रेट लेजंड कॉमेंटेटर कशाला म्हणतात, कुठल्या प्रकारे गर्व नाही आहे की मी एवढा मोठा आहे. लहान थोडल्या कॉमेंटेटरला सोबत घेऊन चालणारा व्यक्ती खूप महान असतो आणि सर्व गुण सरांच्या अंगात आहे, म्हणून तर चंदू शेट्टी साहेब खूप महान आहेत. यस, एक खूप छान सन्मान चिन्ह ही ट्रॉफी स्वीकारताना. एक खूप जबरदस्त आपण धावतो वर्णन ऐकलं. निश्चित सर्वप्रथम म्हणतात ना, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा आवडता व्यक्ती कोण असतोय. सर्वप्रथम जेव्हा भिवंडीला 2013-14च्या सीझनमध्ये चंदू शेट्टीला सोबत बसलो होतो, निश्चित खूप चांगलं वाटलं. कारण की एवढा मोठा व्यक्तिमत्व असूनसुद्धा खास ज्युनियर लोकांना घेऊन जो चालतो तो खूप व्यक्ती महान बनतो. आजकालचे समालोचक पाहतो मी की छोटे मोठ्याचा आदर करत नाही आहे. ते किती दिवस चालणार हे टिकत नाही आहे सातत्याने. कुठल्या नावाचा पण उल्लेख नाही करायचा मित्रांनो, कारण की समालोचकाची पद्धत वेगळी असते. कोणाला काय हवं आहे, कोणाला काय द्यायचे हे सर्व त्यांच्या माध्यमातून पाहिजेत. हवं घेवं काय नाही, फक्त शब्दाचे महाराज शब्दच पाहिजेत, कुठल्या प्रकारे कधी वापरायचे सिनियर समालोचकासाठी. आज अविनाश ठाकूर यांचा पण आवाज ऐकलं. रायगड जिल्ह्यातून बिलॉंग करणारा की पेन या गावातून खूप लांबचा प्रवास करून शेवटी त्यांनी कबूल केला की मित्रांनो लांबून आलो, थोडीशी वेळ झाली. टॉस आपण करून घेऊया. निश्चित टॉस करण्यासाठी मी चंदू शेट्टी सर यांची शुभ असते आपण टॉससुद्धा करून घेणार आहोत. सर एकदा आपण निश्चित हा टॉस करून घ्यायचे हे पाहतोय आपण. टॉस कव्हर करतो आपण. चंदू सर या स्पर्धेला रजा घेतात, त्यांच्या शुभ हस्ते आपण खांदेरे विपक्ष नारायणगावी लढत आपण पाहणार आहात. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेकीचा कौल लागलाय खांदेरेच्या दिशेनं. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 षटकांची लढत. कसं वाटतं आज कोरावळेकर चषक 2025 या स्पर्धेमध्ये येऊन? चांगलं वाटतंय. एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? मॅन ऑफ द मॅचसाठी खरं तर ट्रॉफीच्या विरुद्ध आणखी म्हणजे कोल्ड्रिंक्स पुरवल्या जात आहेत, फ्रुट्समध्ये केळी पुरवले जातात. या विशेष संकल्पनेबद्दल कोरावळेकर चषकाच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन एक नंबर असतं त्यांचं. ओके, शुभेच्छा असतील आपल्याला. हे होते खांदेरीचे समर्थक. आणि दुसऱ्या बाजूने नारायणगावचे आपल्या वजनाने जर निर्णय आला असता तर काय निर्णय असता? बॅटिंग. येस, नक्कीच. म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते आलं आहे आपल्या वाटेला. अर्थातच 4 षटकांची लढत. पहिल्या आता चालू मॅचमध्ये आपण पाहताय 49चं टार्गेटसुद्धा उभारलं गेलं आहे. आपल्या मनामध्ये किती टार्गेट आहे की आपण एवढी धावा उभारू शकता? असे कोणते फलंदाज आपल्याकडे? गौरव आहे, पंकज आहे, समीर आहे. येस, नक्कीच. मी जसं त्यांना प्रश्न विचारला की या संकल्पनेबद्दल काय म्हणाल आयोजकांच्या, की जिथे खेळाडूंसाठी अशा भर उन्हामध्ये फ्रूट्सची पुरवठा केली जाते, त्याचबरोबर कोल्ड्रिंक्सची पूर्तता, या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? खूप मस्त आयोजन आहे आणि दरवर्षी यांचं आयोजन चांगलंच असतं. नक्कीच एक मानाची क्रीडा स्पर्धा आपण मित्रांनो पाहताय आणि अनुभवताय. कोरावळेकर चषक 2025 मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा पाहत राहा आणि ऐकत राहा. पुन्हा एकदा जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आपले सिनियर समालोचक पवार सर. धन्यवाद. दरम्यान पाहतोय की आपण सतीश शेळके साहेबांचं शुभ आगमन होताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर वा भाई वा, काय सुरेख अप्रतिम फटका. पहिल्या पण एकाडापणी चेंडू सीमा पार आला ह्या कणकणी चौकार. टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब देना पड़ेगा. पहली गेंद पर काफी बढ़िया शॉट खेला और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. खातं उघडतोय बॅटर राज, जो आता मात्र स्ट्राईकला असेल. राज देशले ज्यांनी पहिल्या चेंडूवर एक अतिशय अप्रतिम फटका पाहिला त्याच्या बॅटमधून. मयूर स्मृती ओजीवले हा संघ 50 धावांचं बरोबर टार्गेट स्वीकारताना या स्पर्धा सफल झाला होता. ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न पण वेगाला इथे मात्र बीट झालंय. एक चांगली वापसी करताना निश्चित का होईना आपण चंदू शेट्टी सरांचं एक स्वीट वॉइस ऐकलं. आमच्यातून रजा घेताना सर निश्चित कमिंग सून आपण लवकरच भेट होणार भिवंडीमध्ये. जो मी उल्लेख केला होता की 42 बाईक, मॅन ऑफ द सीसाठी 4 व्हीलर, म्हणजेच अग्निराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक बिग इव्हेंट. बॅटची कट हवेत आणि विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. चांगलं झेल कंप्लीट केल्या गेला. पहिला धक्का बसलाय मयूर स्मृती ओजीवल्या टीमला. आणि मी तर म्हणेन की जर मुरबाड तालुक्यातील कुठल्याही चांगल्या टीमला जर एंट्री करायची आहे तर आपण सुनील पवार यांच्याकडे संपर्क साधू शकता त्या बिग इव्हेंटमध्ये.
क्रमांक 3वर नवीन बॅटर इथं मात्र निश्चित पाहतो की आपण खेळपट्टीकडे येताना ज्या प्रकारे सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूवर एक जकास A1 क्वालिटीचा तो फटका पाहिला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. खूप छान कमबॅक करताना गोलंदाज पाहतोय आपण सनी. क्रमांक 3वर नवीन बॅटर मंथन येतोय. काय मंथन करून आला असेल स्वप्नील, आता मंथनलाच माहीत आहे. आणि कशा प्रकारे बॅटिंग करेल इथं मात्र मंथन. समालोचकाच्या पाठीचा कन्ना कोणाला म्हणतात स्कोरर, मला वाटतं की स्वप्नील आपण आदर्श शिक्षकला सुद्धा बसलेले आहोत. यस, दीपक बिराडे असो स्वप्नील असो या विभागातले, असं नाही आहे स्वप्नीलला कॉमेंट्री सुद्धा आहेत. पण आयुष्यामध्ये बघा मित्रांनो, जे तुम्हाला काम मिळते त्या कामाला तुम्ही कधी नकार देऊ नका, कारण की ज्या कामाची आपण मेहनतीने करतो त्यामध्ये लाज नाही बाळगायची आहे. माझं आयुष्य हेच आहे, कोणाजवळून चोरी करण्यापेक्षा आपण मेहनतीने कमवलेला पैसा तो आपल्याला शेवटपर्यंत टिकतोय. सज्ज होताना गोलंदाज मारा करतोय. यावेळेस पात्रा फटका उंच खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चुकीची, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र खेळ कन्व्हर्ट करू शकला नाहीये. संधी निर्माण झाली होती बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करण्याची, पण गोलंदाज नाखुश असेल, कारण की एवढ्या उन्हामध्ये आपण एक चेंडूसाठी किती एनर्जी खतम करतो ते कोणाला माहीत असते, फक्त बॉलरला. आणि एक सोपा झेल जर ड्रॉप केला मग त्यावर तो निश्चित त्याच्या चेहऱ्यावर नाराजीपणा साफ दिसते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकताना ती 6, 50 धावाचं आव्हान आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळेस पात्र परत एकदा अप्रतिम चेंडू होता, टप्प्यापर्यंत सपकन बाहेर निघतोय आणि एक चांगल्या चेंडूची परत एकदा हाताळणी पाहतोय आपण. एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि आज खास स्वप्नील काल ठीक 6:25 व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शिल्के सरांचं कॉल आलं की पवार सर तुम्हाला जायचं आहे, मी लगेच होकार दिला. यस, परत एक चांगला चेंडू. आणि आता मात्र निश्चित पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे संघर्ष करण्यासाठी मजबूर केले स्वप्नील. आता मात्र हा विजय पहिल्या चेंडूवर सोपं वाटला होता, ज्या प्रकारे सुरुवात पाहिली, आता मात्र 5 चेंडू तर काय कमबॅक केले बॉलरनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावाचं टार्गेट स्वीकारताना एक बाद धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6. एक जबरदस्त हे षटक पाहिलं आपण. प्रत्येक आयोजक कमिटीचे बारीक लक्ष ठेवून आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, आणि प्रत्येक मला वाटतं की आयोजक कमिटीचे जे खेळाडू त्याच्यावर एक डिपार्टमेंट त्याच्याकडे सोपवलेले आहेत त्या प्रकारे कार्य करताना सागर शेठ यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून हा देखणा आणि सुसज्ज असा आयोजन. जेव्हा जेव्हा तुम्ही धडाकेबाज वडवली टीमचं आयोजन पाहता तर सतीश दादा यांचं खूप मोठं योगदान होतं. वेलकम सतीश दादा, सातत्याने खूप मुलाखत होत असतात. सतीश शेळके साहेबांचं व्यासपीठावर आगमन. आता मात्र क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण राज निरगुडा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहूया आपण. डावखुरा बॅटर समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय मंथन. मंथनला मात्र हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे. यस, पहिली वॉर्निंग देताना पंच पाहतोय आणि आता मात्र तुम्हाला वॉर्निंग दिल्या जाणार नाही, थेट तुम्हाला पेनल्टी पंच घोषित करू शकतात. हे अधिकार संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पंचाला आहे, ते आम्ही तुमच्या निधीस आणून देतोय. 18-44 असं समीकरण. सामन्याची उलटी गिनती. मंथन एक मोठी जबाबदारी, कशा प्रकारे बॅटिंग करेल या षटकामध्ये, सामना कुठल्या टीमकडे झुकला जाईल हे बघा. परत आपण वेळ जास्त घेत आहेत, कारण की आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे आणि 2 वाजत आले आहेत. यंत्र अजून 8-7 सामने कव्हरेज करायचे आहेत. यावेळेस पाहता चांगल्या लेंथचा चेंडू, वाडा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. मंथन मात्र कुठेतरी चुकीची बॅटिंग करतोय, कारण की जेव्हा तुम्हाला बॅटिंग चांगली करायची ना, चांगल्या बॉलवर सुद्धा सन्मान देऊन डबल किंवा सिंगल घेणं गरजेचं आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण रोशन पवार, सॉरी नॉन स्ट्राईकला मात्र मंथन आहे. आणि रोशन पवार मला वाटते की सलामीचा बॅटर आहे आणि अजून इथून मात्र हवी तशी बॅटिंग तिच्या बॅटमधून केलेली नाही आहे. याच पत्ता कट करण्याचा प्रयत्न होता, टप्पापर्यंत खाली राहतोय, पण यष्टीच्या खूपच चेंडूच्या बाहेर वळतोय आणि पंच दुनिया समांतरित करताना सांगतात की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावीने आता मात्र टीमची धावसंख्या हळूच सरकते ती 7.
सज्ज होताना गोलंदाज या आसपास परत त्याच प्रकारे आकुट चिन्ह पण खांद्याचा वापर केलाय आणि चेंडूला उसळी प्राप्त केली आहे, त्यावर सुद्धा हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आता मात्र स्वप्नील पाहतोय की आपण बॅटिंग करणारा संघ मयुरी स्मृती वजिवले संघ संघर्ष करताना पाहतोय आपण. पूर्णपणे वर्चस्व कोलीवाडा नेवाळेपाडा टीमचा आता मात्र या सामन्यावर पकड मजबूत निर्माण केलेली आहे. अगदी बरोबर. काय छान स्कोरिंगची भूमिका कसा असावा. विश्लेषण जर आतापर्यंत दोन्ही टीमचं जर केलं तर त्या टीमचं सुद्धा पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धावा, नंतर पलटून वार केलंय. आता मात्र वार केलंय, फ्लिकचा फटका, हवाई फायर, लॉंग ऑनच्या वरतून आला हा गगनचुंबी षटकार. थोडासा डाव्यांनी मधल्या अश्रूचा चेंडू होता, फ्लिक केलंय. जवळपास वाईडिस मिडविकेटनी लॉंग ऑनच्या वरतून हा शॉट पाहिला आपण. या चौकारने आता मात्र बॅटर पाहतोय की मात्र या षटकाराने मात्र रोशन पवार व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर ठीक आहे, आता मात्र खातं उघडतोय. धावसंख्या 13, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. ओ हो, अजून एक धमाका, पण या आसपास फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पूर्व अनुमान घेऊन चांगलं झेल कंप्लीट केलंय. धक्का बसलाय तो एक मोठा. नवीन बॅटर सुभाष येतोय. सुभाष बंगाल येतोय. क्रमांक जर पाहिला पण 4 क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी इथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन की कोळीवाडा आणि नेवाळपाडा टीमचं वर्चस्व पाहतोय. विकेटचं पडझड कायम आहे आणि धावसंख्या फक्त 13. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 50 धावाचं टार्गेट जेव्हा तुमच्या समोर असतो ना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग अटॅक पाहिला आपण. आता मात्र त्यात पावलावर पाऊल ठेवून बॉलरसुद्धा चांगली बॉलिंग करतोय, तो म्हणजे राज. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण. सज्ज होताना सुभाष. क्षेत्ररक्षण तोच, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. ओहो, चांगला फटका म्हणता येणार नाहीये. हवेत फटका आहे. बॅक टू द बॅक, तू चल मैं आया. धक्का बसलाय. या लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का. एक पॉइंट 5चा खेळ झालाय आणि आघाडीची मात्र 3 मात्राबरोबर बॅटरला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. आणि इथून मात्र हॅट्रिक पूर्ण करेल काय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सगळं काही घडलंय पण विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. आणि विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण करेल काय. बॅटर अमोल घोलप येतोय. क्रमांक 5 विकेट हॅट्रिक बॉल पूर्ण करेल काय. एक रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नावे करेल काय. गोलंदाज अतिशय अप्रतिम. हा एक क्वालिटीचं बॉलिंग कशाला म्हणते सांगताना. चांगला चेंडू होता. वा बाई वा, अतिशय अप्रतिम लेन तोचा चेंडू होता. बीट झालाय. नशिबाची साथ बॅटरकडे होती. बॅटिंगकडनं घेता चेंडू विकेट किपरकडे निघून गेला. आणि काय चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावाचा जो आव्हान आहे तो स्वीकारताना इथं मात्र एक जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण दोन्ही बॉलरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 3 बाद 13. आहेत आणि पॉवरफुल बॉलिंग अटॅक पाहतोय. आणि आता मात्र प्रतीक पवारवर एक मोठी जबाबदारी असेल कशा प्रकारे हा षटक हाताळतोय. कारण की आता मात्र समीकरण खूप अवघड आहे. पण स्वप्नील आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये किटकिटच्या पटलावर सांगतात की अवघड काही नसते. कित्येक आपण रेकॉर्ड बघितले. कधी कधी 6 मध्ये 3 धावा होत नाही, कधी तर 36 धावा निघालेल्या आहेत. तर भिवंडीमध्ये पाहिलं की सातत्याने 2 वेळेस असं घडलेले आहेत. पप्प्या खारीक आणि शेलूमाता आतिश पाटील यांनी 2-2 वेळेस कारनामा केलेला आहे. गोलंदाज सज्ज होताना परत प्रतीक पवार पहिल्या चेंडूची हाताळणी करतोय. पहिल्या चेंडूवर पुलचा धमाका पाहतोय आपण. भिरकावलाय चेंडूला. मिड विकेटच्या वरतून आला हा षटकार.
वर गेला पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. इरादे काफी बुलंद आहे अमोल के, मैं हूं ना. पण ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर आक्रमण केले त्या प्रकारे गोलंदाज प्रतीक पवार वाफी करेल की मात्र आवश्यकता आहे. जे विश्लेषण मोठं होतं तो एका षटकाने थोडंसं कमी आलं आहे, कारण की अजून सामना संपला नाही आहे. दोन्ही टीमसाठी सारखी संधी आहे, पण अजून बॉलिंग अटॅक मजबूत आहे. ओ हो हो, अजून एक वा बाई वा, ए बी जाएगी गेंद. आपण प्रदर्शन पाहिलं तेव्हा मात्र 5व्या क्रमांकावर येऊन रोहन यांनी ज्या प्रकारे 14 चेंडूमध्ये 42 धावेची खेळी साकारली होती, काय त्याच पावलावर पाऊल ठेवून अमोल मात्र ती खेळी करतो. काय बॅक टू मंथन, 2 षटकार मंथनच्या बॅटमधून आले, ते जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या पाहते धावपलकर आता मात्र 25, अजून 25 धावेची आवश्यकता आहे. सामना 2 चेंडूमध्ये होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. क्रिकेट एक चमत्कारी खेळ असंच म्हटलं जात नाही मित्रांनो, आणि तुम्ही क्रिकेटच्या पटलावर हार मानू नका. संघर्ष, मेहनत करायची आहे आणि त्याचा फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. कमालीचे 2 मोठे फटके आणि 2 मोठे फटक्यांनी इथे मात्र वाफी केलेली आहे. ती बॅटिंग करणारा संघ जो पाहतोय आपण यावेळेस मात्र पाहतोय की आपण निश्चित अशा प्रकारे हा चेंडू लेमन कट होता, आतल्या कडेला चेंडू लागून गेला होता. चांगलं विकेट किपिंगची भूमिका पाहिली आपण. एक जबरदस्त बॅटिंग आता मात्र मयूर स्मृती ओजीवले टीम कडून पाहतोय आपण. एक मोठं आव्हान होतं, त्या आव्हानाचा पाठलाग करताना एक जबरदस्त सुरुवात मधल्या फळीमध्ये खास मंथन. अजून एक तू बादशाह है तो मैं उसका भी बेताल बादशाह हूं दाखवले बॉलरनी. 2 वर 2 ठोकले, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. परत एकदा सामना इथं मात्र पाहतोय की आपण कोळीवाडा नेवाळपाडा टीमकडे थोडासा झुकताना, कारण की इथून येणारे चेंडू शिल्लक आहे फक्त ते 8 आणि सामना जिंकण्यासाठी अजून 25 धावेची आवश्यकता आहे. 8-25 समीकरण. प्रतीक पवार ग्रेट वापसी करताना याच पात्र ड्राईव्ह केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेची मागणी करतायत का, आणि होय पुरवठा केला जातोय पण अतिशय वेगात थ्रो इथं मात्र आलाय आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 27. अजून येणारे 7 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप निर्णायक ठरेल स्वप्नील. जर या चेंडूवर षटकार आला तर मात्र निश्चित एक आशेची किरण असेल. जर विकेट प्राप्त झाला तर मात्र निश्चित पूर्णपणे वर्चस्व कोळीवाडा नेवाळपाडा या टीमचं या सामन्यावर पकड मजबूत निर्माण करेल. 7-23 समीकरण. बॅटिंग करतोय मंथन. ओ हो हो, वा बाई वा, ये धमाका. भिरकावलाय दूर असा षटकार. नी दाखवलंय की मी मंथन करून काय आलोय. या षटकामध्ये स्वप्नील जर पाहिलं आपण तब्बल 10 खर्च केला, तब्बल 20 आणि 12 चेंडूमध्ये 37 हवे असताना मात्र आता समीकरण मी तर म्हणेन की सोपं आहे, पण 50-50 अवस्थेमध्ये सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि अजून इथून मात्र 17 धावेची आवश्यकता आहे. क्रिस गेलची आठवण झाली, रोचकाकडे पाहतोय. 33-3 असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 333चा लक्की आकडा क्रिस गेलचा. त्या प्रकारे 33 रन 3 विकेट आणि मला वाटतं की 3 षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. विकेट, षटक आणि धावा. आता मात्र मंथनेला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून रोकावं लागेल. इथं मयूर स्मृती ओजीवले संघ बॅटिंग करताना तगडा बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. दबाव टाकण्यासाठी, सिंगल धावा रोखण्यासाठी 2 खेळाडू कॅचिंग पोझिशन मध्ये पाहतोय आपण. चला, आपण वेळ कमी घ्यायचे. 6-17चं समीकरण. 7-23 धावेची आवश्यकता आहे. 7-23 समीकरण. 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 7-23 समी
ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. चला आपण सराव थांबवायचा आहे. नवीन बॉलर पाहतोय आपण, राज भोईर येतोय. स्ट्राईकला बॅटर असेल. आता मात्र पाहतोय आपण अमोल. मोठी जबाबदारी असेल. 6-17चं समीकरण कोण जिंकेल कोण हारेल हे भाकीत करणं आता योग्य ठरणार नाहीये, कारण की क्रिकेटवर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पात्र टर्न केलंय. फक्त माहिती आहे की मला मंथनला स्ट्राईकवर आणायचं आहे. येणारे 5-16चं समीकरण. मंथन मात्र खूप छान बॅटिंग करतोय. हाय क्वालिटीचं बॅटिंगचं प्रदर्शन त्याचं पाहिलं आपण. 5-16 दोन मोठे फटके मंथनच्या बॅटमधून. व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर 22 या धावसंख्येवर मंथन बॅटिंग करतोय. 9 चेंडूचा सामना केले, त्यामध्ये 3 गगनचुंबी षटकार. काय स्कोरिंग पाहतोय आपण. आंतरराष्ट्रीय स्कोरिंग ज्या प्रकारे ऑनलाईन असते त्या प्रकारे 10 क्रिकचा कोई जवाब नाही आहे. सज्ज होताना गोलंदाज मंथनसाठी. बॉलर पाहतोय आपण राज भोईर. मारा करतोय डावखुरा बॅटर मंथन. एक जबरदस्त टोलिंग बॅटिंग आतापर्यंत पाहिली. टीमला विजयाकडे वाटचाल करून देतोय की काय, की मात्र राज भोईर एक गोल्डन विकेट प्राप्त करेल मंथन या बॅटरचं. 5-16चं समीकरण. आणि कोलवट टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र निश्चित बीट झाले. निराश असेल, कारण की ज्या प्रकारे चेंडू होता बॅटच्या पट्ट्या जर घेतला असता तर कवचित मोठा फटका लागला असता, पण तसं काही घडलं नाहीये. चांगल्या डिलिव्हरीची समाप्ती होते. सुरेख बॉलची हाताळणी. येणारे 4 चेंडू 16चं समीकरण आहे. इथं मात्र चेंडूवर जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर अजून सामना रंगात घेऊन जाईल बॅटर, तो म्हणजे मंथन. एखादा विकेट जर प्राप्त करेल तर मात्र आपल्या टीमकडे सामना झुकून देईल गोलंदाज राज भोईर. आता मात्र कठीण आहे खेळणं. राज भोईर याला चांगला चेंडू होता. एकच धाव इथं मात्र प्राप्त करेल. धोका निर्माण झालाय. मंथन तू चल पाठीमाग हे सांगताना इथं मात्र, आणि आता पूर्णपणे पकड सामन्यावर मजबूत करताना इथं मात्र पाहतोय आपण कोळीवाडा नेवाळपाडा संघ. जिंकण्यासाठी 15 धावीची आवश्यकता आहे. म्हणजे 3 चौकार जरी आले तरी सामना जिंकणार नाही. 2 मोठे फटके या चेंडूवर तर षटकार सुटणे येणं गरजेचं आहे. जर षटकार जर नाही आला तर सामना पूर्णपणे कोळीवाडा नेवाळपाडा टीमच्या बाजूने झुकल्या जाईल. तिथून मात्र फक्त म्हणावं लागेल की ज्या प्रकारे सामना रंगला होता, पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली झाली, आता मात्र षटक खूप चांगले पाहायला मिळाले. आणि आता मात्र दबावपूर्ण बॅटिंग करणाऱ्या टीमवर पाहतोय आपण. राज भोईर सज्ज होताना. ओहो, शक्ती अफाट होती. खाली क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा खणखणी चौकार. सामना संपला नाहीये. या चौकारने सुद्धा सामन्यामध्ये आहेत. येणारे 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. 2-11चं समीकरण. सौरभ एक चांगली बॅटिंग करेल काय, ऐतिहासिक विजय मिळून देईल काय. ओहो, यावेळेस मात्र फटका फसलाय. धीम्या गतीचा फसवा चेंडू टाकला होता. सौरभला मात्र मैदान सोडावं लागेल. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 11 असं समीकरण आहे. सौरभ या धावा बनलेले आहेत. मी भिवंडीमध्ये जेव्हा स्पर्धा करत होतो, एक मोठ्या टीम विरुद्ध दिवास्पोर्ट दिवा, त्या टाईमचा खूप अतिशय मोठा संघ होता. त्या टीमनी 14 टीमच्या होते. एका चेंडूवर 11 धावा खर्च केल्या होत्या. पॅक क्राऊड पाहतोय आपण. खचाखच भरलेला क्रीडांगण. एक जबरदस्त आयोजनच्या माध्यमातून सौरव गेल्यानंतर गौरव आलाय. फक्त एका चेंडूचा सामना करावा लागेल. आता मात्र म्हणत असेल की एखादा बिमारी याव त्यावर षटकार पडाव, पण तसं घडत नाहीये. यास पात्रा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ओ माय गॉड. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार आलाय. शेवटी मात्र 4 धावांनी हा पराभव स्वीकारलाय. इथं मात्र मयूर स्मृती ओजुल्या टीमनी. हार्ड लक, बेस्ट ऑफ लक कोलीवाडा
नेवळपाडा संघ मॅच मॅच ठरलाय. ज्यांनी 14 चेंडूमध्ये 42 धावाची खेळी साकारली तो ठरलाय सुपरस्टार हिरो. या टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर रोहन ठरलाय सामनावीर. रोहन आपण या.